गांजा विक्री आणि पुरवठा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकानं ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 2 किलो 882 ग्राम वजनाचा 3,02,150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। इम्रान उस्मान सनदे वय 32 राहणार झुरेवाडी रोड कारखान्याजवळ विजयनगर कवटे महांकाळ आणि समीर इब्राहिम नकाशे वय 32 राहणार 8वी गल्ली राजीव गांधी नगर माळवाडी जयसिंगपूर असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असून कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांना 4 फेब्रुवारी रोजी त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इम्रान सनदे हा कवटे महांकाळ ते थबेवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ गांजा विक्री करण्याकरता येणार आहे। बातमी खात्रीशीर असल्याने पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला असता इम्रान सनदे हा बुलेट मोटरसायकलवरून तिथे आला। त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले। त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता बुलेट मोटरसायकलवर अडकवलेल्या पिशवीत गांजा मिळून आला। त्यास गांजाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा जादा दराने विक्री करण्याकरता जयसिंगपूर येथील समीर नकाशे यांच्याकडून आणले असल्याचे सांगितले। लागलीच पोलिसांनी गांजा आणि त्याच्या ताब्यातील बुलेट मोटरसायकल पंचासमक्ष जप्त केली। पथकानं समीर नकाशे यांचा शोध घेतला असता तो अंकली फाटा येथे असल्याबाबत माहिती मिळाली। त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गांजा इम्रान सनदे यास विक्री केली असल्याची कबुली दिली। पोलिसांनी दोन्ही आरोपींनी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे ताब्यात दिला असून त्यांच्यावर कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर हे करीत आहेत।